स्त्रियांच्या नशिबाला सासू जर चांगली मिळाली ना तर तिच्या संसाराचं सोनं होतं, पण एखादी जर सासू त्या माहेरच्या साडीवाणी निघाली ना तर तिच्या संसाराची राग रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. अनेकांचे संसार आहे ना उद्ध्वस्त होण्यास हे एक पात्र कारणीभूत असतं बघा. दोघात तिसरा आता संसार विसरा. नवरा जरी चांगला आणि भोळा असला ना त्याला पंपिंग करायचं काम हे पात्र करत असतं बघा. काहीतरी खिजवून देणार आणि कळ काढणार, दोघात भांडणं लावणार. ते दोघं नवरा बायको सुखी आणि आनंदाने राहत असतात, पण या पात्राला काय होतं काय माहिती नाही, मध्येच गोळा येतो आणि ते आगीत तेल ओतण्याचं काम करतं आणि त्या नवऱ्याला पंपिंग करतं आणि बायकोच्या विरोधात उभं करतं. त्या पात्राला असं वाटतं की मी इथं आधीपासून राहते, आधीपासून माझा हक्क या घरावर ही मागून आली आणि तिकड झाली, सगळे अधिकार माझ्याच हातात राहिले पाहिजे, अधिकार तिच्या हातात जाता कामा नये. पण इगोच्या नादात ते पात्र स्वतः विसरून जातं की माझ्या इगोमुळं आणि माझ्या अहंकारामुळं मी माझ्या पोराचं वाटोळ करते. त्या पोरीचं तर शेवटी नुकसान होणारच आहे, पण स्वतःच्या पोटच्या लेकाचं पण नुकसान करायचं त्यासोबत. हा कुठला न्याय आहे? स्वतःची पण मुलगी आहे ना, तिला पण दुसऱ्या घरी द्यायची किंवा दिलेली असणार आहे. उद्या तिच्या सासूने जर तिच्यावर असं वागलं तर या पात्राच्या मनात काय विचार येतील याचा हा विचार हे पात्र करत नाही. या पात्राने जर ना स्वतःच्या सुनेला मुलीप्रमाणे जर वागवलं ना तर त्या संसाराची कधीच राख रांगोळी होणार नाही. तो संसार आहे ना आनंदाने टिकेल, फुलेल आणि बहरेली.